Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। बदलापुर में 7वीं कक्षा के एक छात्र के सर पर क्लास के दौरान पंखा गिरने से बच्चा गंभीर रूप से घायल हो गया है। आज बदलापुर के एक प्रतिष्ठित निजी स्कूल के 7वीं कक्षा के छात्र दिव्यांशी नेरपगार के सर पर चलती हुई क्लास में पंखा गिरने से उसके सिर में गंभीर चोट लग गई है। इस घटना से छात्रों में अफरा तफरी मच गई। दिव्यांश को उपचार हेतु निजी अस्पताल में ले जाया गया, जहां उसके सर में 2 टाँके लगे। इस घटना के बाद अभिभावकों में तीव्र आक्रोश का माहौल है और अभिभावक स्कूल प्रशासन पर लापरवाही का आरोप लगाते हुए कार्रवाई की मांग कर रहे हैं। इस मौके पर जब दिव्यांश की मां स्कूल गई और प्रशासन से जवाब मांगा तो दिव्यांश की मां को स्कूल प्रशासन ने बेतुका जवाब दिया। ऐसे में पालकों ने स्कूल पर कार्रवाई की मांग की है। नमस्कार, माझा मुलगा दिव्येश अतुल नेरपगार हा गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल या शाळेत शिकतो, एकटा 7वीमध्ये। तर त्याला रोजप्रमाणे आज मी शाळेत पाठवलं आणि शाळेत तो गेला पण, आणि 9:30-10च्या दरम्यान माझ्या मिस्टरांना मला फोन आला की दिव्येशच्या डोक्यावर फॅन पडला आहे स्कूलमधून। तर मी एकदम घाबरली, मुलीला क्लासमधून पिकअप केलं आणि तशी मी शाळेत पावसामध्ये मुलीला घेऊन मी आली। तर प्रिन्सिपल सरांशी बोलणं झालं तर ते मला असे म्हणजे की जास्त नाही लागलं आहे, थोडंसं खरचटलं आहे, रॉड असं आहे, म्हणजे वेगवेगळी कारणं देत होती। पण म्हटलं सर, मुलांना आम्ही तुमच्या विश्वासावर पाठवलं, तुमची जबाबदारी आहे की मुलांना कुठे सिक्युरिटी वगैरे सगळे फॅन वगैरे चेक करून घ्यायला पाहिजे की काय। तर ते चेक न करता ज्याला जे काम दिलं आहे त्याने न व्यवस्थित करता आज ही घटना घडली आहे। भविष्यात ही घटना नको घडायला, जसं माझं बाळ आहे तसं कोणाच्याच पाल्यांच्या बाळांसोबत असं नको व्हायला, म्हणून आम्ही ज्याला जे गुरुकुल या शाळेने काम दिलेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करत आहे। त्याचं नाव समोर आलं पाहिजे आणि त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती आहे। मुलाला 2 टाके बसले आणि मेजर लागलेलं आहे। डॉक्टर बोलले की CT स्कॅन पण आम्ही करून घेतला, त्यामुळे त्याच्यात त्यांनी सांगितलं की ब्लडिंग अजून होतं आहे, थोडंसं एक 24 तास ऑब्झर्वेशनमध्ये ठेवून पुढे काय करायचं तो निर्णय घेतला जाईल असं। हो, कारण की आम्हाला गुरुकुलकडनं जी फी वाढवली जाते ती आम्ही म्हणतो जाऊ द्या, मुलांच्या सेफ्टीसाठी आम्ही भरतो। आम्ही मी माझे मिस्टर किंवा इतरही पालक असतील त्यांनी कधी तक्रार केलेली नाही आहे। शाळेने जेवढी फी वाढवली असेल आम्ही त्यांना लगेच फी पण दिली जाते, का तर आपलं बाळ सुरक्षित राहिलं पाहिजे। स्कूलमध्ये फॅन, ट्यूबलाईट, जे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहे त्याची व्यवस्थित देखभाल शाळेने घेतली पाहिजे, ही शाळेची जबाबदारी आहे। पण शाळा आम्हाला वरवरची उत्तरं देते, कारणं देते। डबल रॉड लावला आम्ही, स्क्रू माझा मुलगा सांगतोय की रॉडचा स्क्रू सैल होता आणि तो खाली पडल्यामुळे त्याला ही दुखापत झालेली आहे। आज असं नाही म्हणते की शाळेने केलं असेल, पण होतं, ज्याला दिलं आहे त्याचं नाव मीडियासमोर आलं पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, म्हणून आम्ही स्ट्रिक्टली कायदेशीररित्या ॲक्शन घेणार आहोत। वीडियो रिपोर्ट बदलापुर उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।